रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. मी राजेंद्र तुकाराम थेटे, मुक्काम पोस्ट गिरणारी, तालुका जिल्हा नाशिक. आज 20 ऑगस्ट 2025. आज पाठपासूनच पावसाची मस्त रिमझिम चालू आहे. पण मग आता सकाळी थोडा वाढला आहे. तर सकाळी मी साधारण माझा 3चा टायमिंग आहे उठायचा, सकाळी 3ला उठतो. पण मग आज थोडा कंटाळा केला, आज थोडा लेट झालो. मग 4ला उठलो, पटपट आवरलं, गाय बी पाजली, रतिबाचं दूध घेऊन गेलो गावात. आणि मग रनिंगला काही गेलो नाही. आज वर्कआउटच केला. आमचे सुधाकर सर आले होते वर्कआउटच्या ऑफिसला. 5:30ला वर्कआउट चालू होतो. मग 6:30 पावणे 7पर्यंत वर्कआउट केला. दूध घातलं, पेपर घेतला आणि आलो मळ्यात. मग परत एक गाय पाजायची राहिली होती, तेवढी पाजून घेतली. घरी पण लागतं ना दूध. मग एक गाय गावापुरतं पाजितो आणि एक नंतर पाहिजे तिकडून आल्यावर. मग आता देवपूजा केली. म्हणलं चला आज नवनाथाचा अध्याय, गुरुचरित्र, स्वामीचरित्र, दत्तकवच, गीतेचा 15वा अध्याय सर्वच वाचून घेतलं. आणि मग आता म्हणलं चला माणसांनी सुट्टी घ्यायले, जरा शेतात फेरफाटका मारून येऊ, कशी काय परिस्थिती. ते असं आता धान्यांमध्ये आलो आहे. अगोदर धान्यांमध्ये थोडं पाणी साचलं आहे. 2-2, 3-3 पानावर आले धने, जे साधारण 4 तारखेला टाकलेले आहे धने. आणि धान्यांना पण आम्ही स्लरीज घातली आहे. टाकल्यावर लगेच शेण गोमित्र असं फवारून दिलं होतं पंपांनी. आणि गावताला पण आम्ही गुरांच्या गावताला पण शेण गोमित्र घालीत होते. बा किती हिरवंगार गवत आहे मस्त. याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक नाही. आणि बाकी आम्हाला आता सेंद्रिय शेतीच करायची आहे, रासायनिक शेती बंद करायची आहे. तर पांडुरंग आम्हाला शक्ती देव. भुईमुग टोकून साधारण 20 दिवस झाले. काल खुटलायला सुरुवात केली होती, काही खुटाटला तिकून. पण मग आज पावसामुळं माणसांनी सुट्टी घेतली. पाऊस चालू आहे मस्त. भुईमुग पण मस्त झाला आहे. गवत, गायींचं गवत मस्त हिरवगार झालेलं आहे. त्याला गावताला फक्त आम्ही शेण गोमित्र टाकीतो, बाकी काहीच रासायनिक कुठल्याच प्रकारचं काही टाकते नाही. कोथिंबीर पण चांगली आहे. जर आता बा इकडे आहे ना, गवताबरोबर आम्ही हिला स्लरी घातली ती. 2-2, 3-3, 4-4 पानावर आली. आता चांदवडी काही हायब्रिड करेल. थोडं पाणी साचले साऱ्यांमध्ये, पण मग आता ते पाणी काढून नाही देता येणार नाही. बघू आता जसं होईल तसं. ते जीवामृताची बॅग पूर्ण टाईट झाली आहे, म्हणजे जीवामृत तयार झाले त्याच्यात. पण मग आता पाऊस उघडल्यावर टाकू का असं. आणि भोपळ्यांमध्ये पाणी वाहत आहे. पण मग काही नाही, पाणी पाऊस कमी झाला का मग जीवामृत टाकू. आंबाट्यांमध्ये आहे पाणी, पण काही नाही, त्याच्यात बी आता पाणी कमी झाला तर पाणी निघून जाईल. बाकी मग मस्त वातावरण आहे. आजच्या दिवस सुट्टीच घ्यायची आहे. जय हरी. 24 तारखेला नाशिकला मॅरेथॉन आहे. पण आम्ही फोन केला होता त्यांना, ते म्हण ऑलरेडी सगळं फुल झालेलं आहे, आता काही तुम्हाला भाग घेता येणार नाही. मग म्हटलो आपली इच्छा येतं, मग जरी त्यांनी पार्टिसिपेट नाही केलं तरी आपण त्यांच्यामध्ये पळू. तर मग 24 तारखेला जायचं आहे आम्हाला नाशिकला मॅरेथॉनला. बघू मग तिथं गेल्यावर काय होतं. मग तिथली पोस्ट टाकील मी तुम्हाला. श्री स्वामी समर्थ.